केक खाल्ल्यानंतर खरंच चवीला एक नंबर लागतो आणि कोणी ओळखणार सुद्धा नाही की हा भगरीपासून बनवलेला आहे. तो उपवास आहे ना, तर केक हा बनवाच. त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं, 1 वाटी भगर घेतली, स्वच्छ भगर आहे. 1 चमचा साबुदाणा टाकला, 1 वेलची टाकली. आता मिक्सरमधून जेवढं बारीक होईल ना तेवढं बारीक फिरवायचं. हे पहा, अशा पद्धतीने एकदम बारीक असं फिरून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे खोबरा किस टाकलं आणि गूळ टाकून घेतला. आता गूळ म्हणसाल तर पाऊण वाटी हा गूळ आहे. आता पावसाळी वातावरणामुळे थोडा चिकट झाला. अर्धी वाटी दही टाकायचं आणि 2 चमचे घरची दुधावरची साय टाकून घेतली. आता या ठिकाणी तूप हे वापरायचं नाही. मिक्सरला फिरून घ्यायचं. त्यानंतर 1 वाटी दूध टाकायचं. ज्या वाटीने भगर घेतला त्याच वाटीने दूध टाकायचं आणि अशा पद्धतीने बॅटर एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. आता फिरवताना गुळाचे खडे एकदम बारीक झाले नाही तर हलकेसे राहिलेले आहेत, तर ते आपण वेगळे काढून घेतले. आणि आता हे टाकून न देता त्याच बॅटरमध्ये असे छोटे छोट्या बाईट्समध्ये हे गुळाचे खडे टाकून घ्यायचे. हे पहा, जेव्हा केक बेक होईल की नाही तेव्हा हे गुळाच्या खड्याचं टेस्ट खूप मस्त लागेल. त्यानंतर काजू बदामचे काप टाकून घेतले. आता अर्धा चम्मच बेकिंग पावडर, पाव चम्मच बेकिंग सोडा टाकला. छान असं मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स करतानाच छान असं हलकं बॅटर असं वाटेल. हे पहा, असं वाटणारही नाही की हे भगरीचं बॅटर आहे. ते कलरही सुरेख आलेला आहे गुळामुळे. आता ज्या भांड्याला लावायचं त्याला तूप लावून घेतलं. आता तुम्ही भांड्यात लावा, वाटीत लावा, कशावरही लावा. वरून काजू बदामचे काप टाकून घेतले. आता तावा मी अगोदरच गरम होण्यासाठी ठेवला. आता 20 मिनटं बारीक गॅसवर हा केक होऊ द्यायचा. 20 मिनटामध्ये छान असा बेक होऊन तयार झालेला आहे हा केक. आता स्टिक पाहून चेक करायचं. स्टिक जर कोरडी आली तर हा झालेला आहे. हे पहा, कुठंही दबला नाही. मस्त चारी बाजूला हा केक फुललेला आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतर अलगद असा काढून घ्यायचा. खरंच कलर तर खूप सुरेख आला. आणि जेव्हा हा केक काढत होती की नाही अख्ख्या घरभर या केकचा मस्त असा वेलचीचा वास सुद्धा सुटला होता. हे पहा, छान असा झालेला आहे. चारी बाजूने मस्त फुललेला आहे केक. आणि आतमध्ये पहा, कुठंही गच्च झाला नाही, चिकट झाला नाही. एकदम हलका फुलका जाळीदार मस्त स्पॉन्जी असा हा उपवासाचा केक बनून तयार झालेला आहे. आता ही खास माझी स्वतःची रेसिपी आहे. तर माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.